वाशिमच्या मालेगावातील पांगरी नवघरे परिसरात सुरळीत विद्युत पुरवठा होत नाहीये। विजेअभावी शेतकऱ्यांची पिकं धोक्यात, महावितरणाचा अनागोंदी कारभार। भंडाऱ्याच्या तकिया वॉर्ड मुख्य चौकातील 200 कुटुंबांना 2 महिन्यांपासून नळाचं पाणी बंद, नागरिकांची प्रचंड गैरसोय तर पाणी पुरवठा विभागाचेही दुर्लक्ष। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी चिमूर परिसरातून अवैध रेती उपसा वाहतूक, कोट्यावधी रुपयांच्या रेतीची नागपूरसह पूर्व विदर्भात तस्करी, स्थानिकांकडून कारवाईची मागणी। परभणीच्या पाथरीत वाळू माफियांची मुजोरी, महसूल पथकात सोबत वाद घालत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल। जळगावच्या 40 गावातील ग्रामीण भागात महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण प्रचाराच्या मैदानात, ग्रामीण भागात भाजपकडून जोरदार प्रचार दौरे सुरू। 40 गावच्या बहाळ कळमळू या गावामध्ये महायुतीचा गटमेळावा संपन्न, भाजप उमेदवार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला। परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव ग्रामस्थांसोबत भजनात तल्लीन, प्रचारादरम्यान संजय जाधव भजन कीर्तनात दंग। प्रत्येक मतदाराकडे 1 रुपयाची मदत मागून निवडणुकीचा अनोखा प्रचार, वर्ध्याचे अपक्ष उमेदवार डॉक्टर उमेश वावरे यांच्या अनोख्या प्रचाराची चर्चा। गडचिरोली चिमूरमधील मतदान पथकांना 6 दिवसांनंतर आज विश्रांती, नक्षलग्रस्त दुर्गम भागात शांततेने मतदान प्रक्रिया पूर्ण।